हॅलो. हां, तुम्ही कुठे आहात? हां, लवकर या. झाली आहे मी तयार. उद्ध्वस्त करणारा हा शृंगार उद्ध्वस्त होण्यापूर्वी एवढा सुंदर का भासतो? एक न उलगडलेलं कोड. का शृंगार नसणं म्हणजे उद्ध्वस्त असणं? उद्ध्वस्तपणाचा चटका तर मलाही आयुष्यात बसला आहे. आई वडिलांविना त्यांच्या प्रेमाला पोरका झालेलो मी आज बेरोजगारी आणि बेकारीच्या दुनियेत वावरत आहे. पगाराच्या कटिंगपासून ते चहाच्या कटिंगपर्यंत हे असामान्य जीवन सामान्य पद्धतीने जगणारा इतरांसारखाच मी. बेरोजगारीचे उद्ध्वस्त आयुष्य झटकून आयुष्यात एका शृंगाराच्या आगमनाची वाट पाहणार. श्रेयस, गेले 2 तास आपण असेच शांत बसून आहोत. वादळापूर्वीची शांतता. वादळ? हां, ते बघ वादळ. शी, ते काय रे? तू काहीतरी महत्वाचं सांगणार होतास. सरिता, माझं तुझ्यावर. तू घरी एकटाच राहतोस? एकटाच राहतो. घर माझं स्वतःचं तुझ्यावर. आहे का? हो, घर स्वतःच आहे, पण माझं तुझ्यावर. नोकरी नाही, मग पोटा पाण्यासाठी काय करतोस? काय करतो? अगं, त्यासाठी मी कविता लिहितो. ते ठीक आहे रे, पण पोटा पाण्यासाठी काय करतोस? काय मुलगी आहे, त्याच्यासाठीच कविता लिहितो ना. माझ्या कविता मासिकात छापून येतात, पण माझं तुझ्यावर. आपल्या लग्नानंतरही तुला कविता करायच्या आहेत. ते जाऊ द्या. माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्याशी लग्न करणार की नाही एवढं सांग. अरे मगाचपासून मी काय वेगळं बोलते का? आपल्या लग्नानंतरही तुला कविता करायची, आणि त्याही आपल्या प्रेमावर. असं म्हणालीस म्हणजे तुझा होकार आहे. आय लव्ह यू सरिता. श्रेयस, तुला काय आवडतं? मला शृंगार आवडतो. साडी आवडते, हातात बांगड्या, कानात डूल, पायात पैंजण, केसांची ती बट, केसांमध्ये माळलेला अबोली फुलांचा गजरा, त्याचा दरवळणारा सुगंध. कविता, स्त्रीचं पावित्र्य शृंगार, स्त्रीचं चारित्र्य शृंगार, पुरुषांचं वेड मन शृंगार, 2 वेड्या जीवांचं तन मन मिलन शृंगार. आज व्हॅलेंटाईन डे दिवशी तो तुला भेटायला नाही आला? नाही ग, वेळ नाही त्याला. तो म्हणाला आधी पोटा पाण्याचं महत्वाचं. दे ना ए चिकने, पैसा दे. ए भाऊ, जा ना आता, डोकं नको खाऊ. ए भाऊ कोणाला बोलतो? मग काय बहीण बोलू? या चिकनीला बनव तुझी बहीण. अरे सोड ना त्याला, देऊन टाक आणि पळव इकडून. घे रे हा, बाबा. दे दे दे. अरे माझा सलमान, बॉडीगार्ड जन्माला येईल. ए निघ, चल इथून, चल. काय झालं ग? तो श्रेयस होता. काय? श्रेयस, तुला तृतीय पंथीयांबद्दल काय वाटतं?
काय वाटणार? जर काय वाटलं असतं तर मी तुझ्या मागे कशाला लागलो असतो, त्यांच्याच मागे गेलो असतो ना. त्यांनी पुढे टाळ्या पिटल्या असत्या आणि मी मागून शिट्ट्या वाजवल्या असत्या. परसों में बाजार में मस्त नटेगी, कोरी करकरीत साड़ी, हाथ में चूड़ी और बाल में गजरा. आणि हिच्यावर सगळ्यांच्या नजरा. चटका देगी मैं तेरे को. ए कमला, तू काय को खर्च नाही करते रे पैसा. काय आहे ना, माझ्या आयुष्यात एक व्यक्ती आहे. तिला तिला मी वचन दिलंय, ही साडी फेडीन, या बांगड्या फोडीन, हे कुंकू पुसेन आणि हा उद्ध्वस्त करून टाकीन शृंगार. हा हे तुझ्या घरी आले, आता चहा तरी देशील की नाही? तुला साडी आवडते, कपाळावर कुंकू आवडतं, कानात डूल, हातात बांगड्या, पायात पैंजण. तुला तुला एकूण शृंगार आवडतो, पण तो स्त्रीच्या शरीरावर नाही तर स्वतःच्या शरीरावर. अरे अरे षंड आहेस तू, षंड. ए माझं ऐक. अरे काय करणार नाहीस रे तू? षंड लोक आयुष्यात काही करू शकत नाही. पुरुषार्थ गाजवायचा असेल तरी साडीतून बाहेर पड. मार ना, हिम्मत असेल तर मार. कमनीय बांध्यावरच्या लाजेची साडी शृंगार, नयनांवरील उगवणारी हसरी चंद्रकोर शृंगार, पायातील पैंजणांची रुणुझुण शृंगार, मधुमिलनाच्या रातीतील बांगड्यांचा खणखणाट शृंगार.